नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली प्रिया जी खोटारडी आहे, ढोंगीपणा करत आहे, तिचा चेहरा कल्पना समोर येणार आहे आणि ते कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। म्हणजे प्रिया आणि महिपत यांचं बोलणं कल्पना ऐकणार आहे आणि प्रियाची चोरी उघडकीस येणार आहे। कारण आता सगळ्या सुभेदारांनी ठरवलेलं आहे की कुलदेवीच्या दर्शनाला जायचं अशी पूर्णाजीने ठरवलेलं आहे। अश्विन आणि तन्वी यांचं लग्न झालेलं आहे, तर आपण कुलदेवीच्या दर्शनाला जाऊया हा घाट आता पूर्णाजीने घातलेला आहे, प्लॅन केलेला आहे। आणि तेव्हा मात्र एक खानदानी हार जो आहे तो हार प्रियाला दिला जातो आणि त्या बाबतीत प्रिया जे काही करणार आहे ते कल्पना पूर्णपणे ऐकणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार, त्यानंतर अर्जुन, कल्पना आणि सायली पुन्हा एकत्र येणार आहेत आणि हे त्रिकूट जे आहे ते प्रियाची कशी वाट लावणार ते आपल्याला पाहायला मिळेल। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच लाख मोलाचा आहे। आता इकडे पूर्णाजी, कल्पना घरात सगळेजण बसलेले असतात, कारण आता कीर्तनाचा सोहळा, रामनवमीचा कार्यक्रम हा दणक्यात सेलिब्रेट झालेला असतो। अगदी किल्लेदार, सुभेदार या दोन्हीही घरी छान पद्धतीने रामनवमीचा सोहळा झालेला असतो। तर त्यानंतर हे सगळेजण बसलेले असतात आणि तेव्हा मात्र पूर्णाजी कल्पनाला म्हणत असते की कल्पना, अश्विन आणि तन्वी यांचं लग्न झालेलं आहे, पण आपण कुलदेवीच्या दर्शनाला गेलेलोच नाही, त्यामुळे आपल्याला कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे। कल्पना म्हणते, काय बोलताय पूर्णाजी, खरंच? तेव्हा पूर्णाजी सांगते की हो, त्यामुळे तयारीला लागायचं आहे। आणि आता ही गोष्ट मी फक्त आपल्या घरातल्याच लोकांच्या संदर्भात सांगत आहे, कारण या मुलीचा इथे काहीही संबंध नाही, या मुलीबद्दल मी बोलतच नाही आहे। कल्पना, तुला आठवते का आपला पारंपरिक जो हार आहे ना तो माझ्या कपाटात आहे, तो तेवढा घेऊन ये जा, कारण आता पूजेला जायचं आहे, म्हणजे त्या हाराची पूजा करावी लागते आणि त्यानंतर तो हार त्या जी व्यक्ती पूजा करणार आहे तिच्या गळ्यात घालायचा असतो आणि मगच आपल्याला जाता येत असतं, हे पूर्णाजी सांगत असते। तेव्हा मात्र कल्पना तयार होते आणि कल्पना जाते आणि त्याचबरोबर हे सगळं जे आहे हे सगळं सांगत असते। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कल्पना स्पष्टपणे हे सगळं ऐकत असते आणि पूर्णाजीने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच आता जो हार आहे तो हार आपण त्या व्यक्तीला द्यायचा आहे। हे सगळं बोलणं घरात सुरू आहे, सगळेजण बोलत असतात आणि त्याचबरोबर प्रियाही तिथं असते आणि सायलीला मात्र या सगळ्यांपासून लांब राहायला सांगितलेलं असतं। इकडे अर्जुन मात्र केसचा विचार करत असतो, त्याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त केस केस केस, कारण काहीही झालं तरीही दामिनी पुढची पावलं काय टाकणार आहे हा मोठा खुलासाही ते अर्जुनला करायचा असतो। त्याला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे, कशा पद्धतीनं गोष्टी होत आहेत, हे अर्जुनला अजूनही लक्षात आलेलं नसतं। त्यामुळं काहीही झालं तरीही अर्जुनला या सर्व गोष्टी शोधून काढायच्या असतात आणि त्यानंतरच त्याला पुढचं पाऊल टाकता येणार असतं। त्यामुळं त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू झालेले असतात। अर्जुन या सगळ्या बाबतीत बोलत असतो, या सगळ्या बाबतीत विचार करत असतो, परंतु इकडे मात्र पूर्णाजीने आता वेगळाच राडा करायचं ठरवलेलं असतं। पूर्णाजीच्या डोक्यामध्ये वेगळेच प्लॅन सुरू झालेले असतात आणि सायली तिथं असते। पूर्णाजी तो हार आणायला सांगते, तो हार पाहू लागते आणि त्यानंतर सायलीला ती म्हणत असते की हा हार जो आहे तो या घरातल्या लोकांसाठी आहे, दुसरा कोणाचा कसलाही त्यावरती अधिकार नाही, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं। आणि मग पूर्णाजी तो हार प्रतिमाला म्हणते की कल्पनाला म्हणते की हा हार मी तन्वीला देत आहे आणि कल्पना तू वाईट वाटून घेऊ नको, असं तिचं बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र कल्पना म्हणते, नाही पूर्णाई, मी कशाला वाईट वाटून घेऊ, कारण तन्वी माझी लाडाची सून आहे ना। पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही हा हार जो आहे तो लाख मोलाचा आहे आणि त्यामुळं हा हार आता द्यायचं ठरलेलं असतं आणि मग तो प्रियाच्या हातात दिला जातो। प्रियाला सांगितलं जातं की कल्पना तुला सांगेल त्या पद्धतीनं ह्या हाराची पूजा करून घे आणि त्यानंतरच हा हार जो आहे तो आपल्याला ते गळ्यात घालून तो नंतर देवीच्या दर्शनाला जाताना घालून जायचं आहे, हे सगळं पूर्णाजीने सांगितलेलं असतं। मग कल्पना तो हार आता प्रियाला देते, प्रिया तो हार हातात घेते आणि त्याचबरोबर पूर्णाजी सर्वजण तिथं असतात आणि मग प्रियाची नाटकं सुरू होतात। ती म्हणजे तो हार हातात घेतल्यानंतर सगळ्यांना नमस्कार करायचा, मग खूपच संस्कारी घरची मुलगी आहे असं तिचं वागणं नेहमीच असतं आणि ते सुरू झालेलं असतं। तेव्हा मात्र कल्पना, पूर्णाजी म्हणत असतात की खरंच आपली तन्वी ना खरंच खानदानी आहे, नाही
नाहीतर अशी कितीतरी लोक आपल्या घरात आहेत की ज्यांचा काहीच उपयोग नाही आहे, ज्यांना जराही काही पडलेलं नाही, त्यांना फक्त त्यांच्याच गोष्टी महत्त्वाच्या वाटत आहेत, असं पूर्णाजी बोलत असते. आणि त्याचबरोबर सायलीला टोमणेही मारत असते. आणि मग पूर्णाजी प्रियाला सांगू लागते की तुला माहिती आहे का तन्वी, हा हार जो आहे तो 30 लाखांचा आहे. तो माझ्या सासूने मला दिलेला होता, त्यानंतर मी कल्पनाला दिला आणि आता तुझ्याकडे येत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, सून ही कशी असली पाहिजे, सून ही अगदी सांभाळून घेणारी, कुटुंबाला बांधून ठेवणारी असली पाहिजे. काही झालं तरीही घरच्या सुनेने ह्या गोष्टी पाळाव्या पाहिजेत, रीतभात सांभाळली पाहिजे, घरचं आल्या गेल्यांचं केलं पाहिजे, या सर्व गोष्टी ती बोलत असते. खरं तर या सर्व गोष्टी ह्या प्रियामध्ये नसून सायलीमध्ये असतात. परंतु पूर्णाजीला मात्र एकच गोष्ट माहिती असते, ती म्हणजे फक्त कौतुक करायचं, ते म्हणजे तिच्या लाडक्या तन्वीचं. बाकी मात्र तिला काहीही माहीत नसतं. तिला फक्त एवढंच माहिती आहे की तिची तन्वी आहे ना, तीच फक्त चांगली आहे, बाकी कोणीच चांगलं असू शकत नाही, असं पूर्णाजीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रिया म्हणत असते की खरंच पूर्णाजी, तू म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. काही लोकांच्या खानदानाचा पत्ताही नसतो, त्यांचे आईबाप कोण आहेत त्याचाही पत्ता नसतो, कारण कुठलं रक्त त्यांच्या अंगात फिरतंय काय माहिती. हे सगळं सायलीला बोललं जात असतं. सायलीला मात्र खूप राग येत असतो. सायली म्हणत असते की आत्तापर्यंत मी प्रत्येक वेळेस गोष्टी सहनच केलेल्या आहेत आणि आताही माझ्या खानदानाबद्दल, माझ्या आईवडिलांबद्दल बोललं जाते. खरं तर माझे आईवडील कोण आहेत तेही मला माहीत नाही आहे, पण हे सगळं माझ्याबद्दल का बोललं जाते, या गोष्टीचं सायलीला वाईट वाटू लागलेलं असतं. सायली म्हणत असते की पूर्णाजी असं बोलू नका प्लीज, कारण तुम्हाला माहीत नाही आहे माझे आईवडील कोण आहेत, आणि माझे आईवडील कोणीही असले तरी ते देवासारखेच असणार आहे, तेवढं लक्षात ठेवा, असं सायली ठणकावून सांगत असते. त्याचवेळी प्रतिमा तिथं असते. प्रतिमा म्हणत असते की पूर्णाई, मला असं वाटतं की तुमचं चुकलेलं आहे, कारण अर्जुन आणि सायली ही दोघंजण या घरातली मोठा मुलगा आणि मोठी सून आहे, त्यामुळं तो मान त्यांना मिळाला पाहिजे. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की पूर्णाजी, त्याने कुठं लग्न केले, त्या मुलीचं कुळ खानदान काही माहीत नाही आहे, तर तिला मान का द्यायचं, असं पूर्णाजीचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग प्रतिमा म्हणते की ठीक आहे, तुमच्या घरचा प्रश्न आहे ना, शेवटी तुम्हाला ठरवायचं आहे, असं प्रतिमा म्हणते. आणि मग प्रतिमा जायला निघते. तेव्हा विमलही तेच बोलत असते की पूर्णाजी, तुम्ही असं का म्हणताय, कारण अर्जुन दादा आणि सायलीताईंचं पण लग्न झालेलं आहे ना, तर त्यामुळं त्यांनाही तो मान मिळायला पाहिजे, असं विमलही बोलत असते. परंतु पूर्णाजी ज्या पद्धतीनं बोलत असते की काहीही झालं तरीही सायलीला तो मान मिळणार नाही, कारण सायलीचं जे खानदान आहे त्या खानदानाचा काहीच पत्ता नाही आहे, आणि सायली कोण आहे, कशी आहे, काहीच माहीत नाही आहे, तिच्या अंगात कोणाचं रक्त आहे. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते, पूर्णाई, तुम्हाला असं वाटत नाही आहे का तुम्ही चुकताय, कारण काहीही झालं तरीही सायलीच्या बाबतीत तुम्ही असा जो विचार करताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण काहीही झालं तरी तुम्ही असं जे बोलताय, म्हणजे तन्वी माझी मुलगी आहे, तन्वी खानदानी घरात जन्माला आली आहे म्हणून ती महत्त्वाची आहे आणि तिला सुनेचा अधिकार मिळणार, आणि सायली अनाथाश्रमात वाढलेली आहे म्हणून तिला तो अधिकार नाही. हे सगळं जेव्हा इकडे प्रतिमा सांगत असते तेव्हा ही पूर्णाजी मात्र ऐकायला तयार नसते. आणि फायनली तो हार आता प्रियाच्या हातात दिलेला असतो. प्रियाला सांगितलं जात असतं की तो हार जो आहे तो व्यवस्थित जपायचा आहे, आणि आपण देवीची पूजा करून आलो की त्यानंतर तो हार पुन्हा माघारी द्यायचा आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. प्रिया मात्र तयार होते, कारण प्रियाला कांगावा करणं या सगळ्या गोष्टींचं हाव तर आहेच, पण त्याहीपेक्षा आज तो 30 लाखाचा हार, साधारण त्या लाखाची किंमत 30 लाख रुपयांपर्यंत आहे, त्या हाराची किंमत असं सांगितलं जात असतं. म्हणजे हे सगळं जे काय आहे ते अगदी विचित्र पद्धतीनं घडलेलं आहे, हे इकडे प्रियाच्या आणि सायलीच्या लक्षात आलेलं असतं. कारण काहीही झालं तरीही प्रियाला असं वाटत असतं की हे सगळं मला मिळतंय आणि हे सगळं माझंच आहे, त्यामुळं प्रिया मात्र स्वतःला खूपच शहाणी समजत असते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता तो हार जो आहे तो स्वतःकडे घेते, पण त्याच हारामुळे ही गोष्ट समोर येणार असते, ती म्हणजे प्रिया किती खोटारडी आहे. कारण प्रियाचा मूर्खपणा समोर येणार असतो, आणि त्या मूर्खपणामुळेच आता सर्वांच्या समोर येणार असतं की प्रिया नक्की काय करणार आहे. प्रियाला मात्र खूपच हाव झालेली असते. तो हार तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आता माघार घ्यायची नाही, हा हार माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, हे सगळं प्रियाचं चाललेलं असतं. आणि मग तो हार घेऊन तिने आता तिच्या रूममध्ये आलेली असते, आणि त्यानंतर तिच्या डोक्यात एकच असतं की हा हार जो आहे तो आता चोरायचा, म्हणजे हा हार सायलीकडे नेऊन ठेवायचा आणि सगळ्यांच्या समोर आणायचं. पण त्यासाठी तिला आता पुढचा प्लॅन करायचा असतो. पण आधी तिला नागराजला
आणि महिपतला या गोष्टी सांगायच्या असतात, कारण नागराज आणि महिपतच्या मदतीने तिने पुढचा डाव आखणार असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया रूममध्ये येते आणि नागराजला फोन करते आणि म्हणू लागते की नागोबा, तुला माहिती आहे का काय झालेलं आहे? आत्ता मला या म्हातारीने 30 लाखांचा हार दिलेला आहे, जो खानदानी हार आहे, आणि मला सांगितलेलं आहे की हार जो आहे तो माझ्याकडे ठेवायचा आहे आणि शुक्रवारी आम्ही गावदेवीच्या पूजेला जाणार आहोत. जेव्हा आम्ही गावदेवीच्या पूजेला जाऊ तेव्हा मात्र या सर्व गोष्टी क्लिअर होतील. नक्की काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं घडलेलं आहे, हे सगळं बोललंच जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता प्रिया विचार करायला लागते, हे सगळं काय होतंय, माझ्या बाबतीतच का होतं हे सगळं. हे इकडे प्रिया म्हणत असते, हा हार जो आहे तो नक्की काय करायचा आहे, हे सगळं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि प्रिया मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते. तर इकडे सायली आणि अर्जुन आता आलेले असतात. सायली अर्जुनला सांगत असते की अर्जुन सर, त्यावेळेस सायलीला अर्जुन म्हणत असतो, काय झाले, आता काय गोंधळ झालेला आहे तो मला सांगा. तेव्हा सायली सांगू लागते, पण मी जर तुम्हाला काही सांगितलं आणि तुम्ही भांडायला गेलात तर? तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो, नाही, मला फक्त तुमच्या नाराजी असण्याचं कारण कळलं पाहिजे. तेव्हा मात्र मग अर्जुनला ती सांगू लागते की आज पूर्णाजीने जो सुभेदारांचा खानदानी हार आहे तो हार काढला होता आणि त्याचबरोबर मला असं सांगितलं की तो हार जो आहे तो फक्त सुभेदारांच्या घरचे जे लोक आहेत त्यांनीच पाहायचा आहे. मला तो हार दाखवला नाही, सगळेजण तिथं पाहत होते आणि त्याचबरोबर हे सगळेजण गावदेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. हे सगळं आता सायली बोलत असते. अर्जुन म्हणत असतो, ठीक आहे ना, त्यांचा प्रश्न आहे, आणि तुम्हाला कशाचं वाईट वाटलंय? सायली म्हणते की मला एकटीला डावलून सगळं ते केलं जात आहे, मला त्यासाठी कुठलीही गोष्ट सांगितली जात नाही, माझ्याबरोबर कुठलीही गोष्ट विचारली जात नाही, या गोष्टीचं मला वाईट वाटतंय, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अर्जुनला मात्र इकडे खूप राग आलेला असतो, पण सायलीने ऑलरेडी त्याला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ही जी गोष्ट आहे ही कोणालाही सांगायची नाही आणि तुम्ही भांडायलाही जायचं नाही, हे सगळं ऑलरेडी त्याला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं अर्जुनला तर शांत राहण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. परंतु अर्जुन म्हणत असतो की असं आहे का, कारण ती तन्वी सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की हो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता रूममध्ये आलेली आहे. ती महिपत सोबत फोनवरती बोलत असते आणि त्याचवेळी कल्पना तिच्या रूमच्या तिकडे आलेली असते आणि कल्पनाच्या कानावरती हे शब्द पडतात. कल्पनाला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे आणि कल्पना मात्र विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे ती बोलत असते, ती म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का अण्णा शेठ, अहो तो हार जो आहे ना तो आता आपण काय करायचा आहे की तो चोरून आहे ना तो सायलीच्या कपाटात नेऊन ठेवायचा. हार चोरल्याचा आळ सायलीवरती आणायचा आणि तिथून नंतर तो हार आपण गायब करायचा. मी तुम्हाला सांगेल की नक्की त्या हाराच्या बाबतीत काय झालेलं आहे आणि त्या हाराच्या बाबतीत कुठून गायब करायचा हेही मी तुम्हाला सांगेल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा कल्पनाच्या कानावरती ते शब्द पडत असतात. कल्पनाच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं काय आहे. कल्पनाला मात्र धक्का बसतो. कल्पना म्हणते, काय आहे हे सगळं? अर्जुन आणि सायली प्रत्येक वेळेस आम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करत होते, पण आम्ही मात्र निष्काळजीपणे त्यांच्यावरती दुर्लक्ष केलं, त्यांना दोषी ठरवलेलं आहे. पण हे सगळं काय घडतंय, म्हणजे ही मुलगी कोणत्या थराला जाते, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. परंतु इकडे मात्र अर्जुन आणि सायली विचार करत असतात आणि इकडे प्रियाने मात्र वेगळाच कांड सुरू केलेला असतो आणि नेमकं आता ते सगळं बोलणं कल्पनाने ऐकलेलं असतं आणि प्रियाचं बोलणं चालू असतं आणि प्रिया सगळा प्लॅन करत असते. म्हणजे हे सगळं अशा पद्धतीनं करायचं आहे, तो हार चोरायचा आहे, तो सायलीच्या रूममध्ये नेऊन ठेवायचा, सायलीवरती आळ घ्यायचा आणि सायलीला या घरातून हाकलून द्यायचं आणि त्याचबरोबर त्यानंतर पुढचा प्लॅन तिचा अशा पद्धतीनं चाललेला असतो की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही. आणि मग जेव्हा आम्ही शुक्रवारी गावदेवीच्या दर्शनाला जाणार आहे तेव्हा तुमच्या लोकांकडून तो हार गायब करायचा आणि त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट घडणार असते आणि ती म्हणजे की प्रियाने त्यांना त्यातून 50% मागितलेले असतात आणि 50% मला द्यायचे आहेत, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र ते 50% देण्यासाठी प्रिया त्यांच्याशी बोलत असते. प्रियाचं असं म्हणणं असतं की ते 50% जी अमाऊंट आहे ती मला द्यायची आहे आणि बाकी तुम्ही 50% काय करायचं ते करा, कारण त्या 50%वरती माझा पूर्ण अधिकार आहे, असं प्रियाने इकडे सांगितलेलं असतं. आणि जेव्हा हे शब्द कल्पनाच्या कानावर पडतात तेव्हा कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकते. तिला कळायचं बंद झालेलं असतं हे सगळं काय होतंय, कारण काहीही झालं तरीही मी अशा पद्धतीनं कधीच विचार केलेला नव्हता आणि मी आज हे सगळं काय पाहते, कारण मला या मुलीकडून अशी अपेक्षा नव्हती, असं कल्पनाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि मी हिला काय समजत होते आणि ही काय
काय निघालेले आहे, हा तर साप आहे आणि त्या सापाला मी दूध पाजत आहे, विषारी नाग आहे आणि विषारी नागाला दूध पाजून मी मोठं करत आहे आणि चांगल्या मुलीवरती अन्याय करत आहे हे कल्पनाच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता कल्पना ठरवते की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही. आणि मग कल्पना सायलीकडे येते आणि सायलीला तिथे विमलकडून निरोप पाठवते की आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. आता सायली मग तिथे स्टोर रूमच्या दिशेला जाते आणि तेव्हा कल्पना आणि सायली या दोघींमध्ये बोलणं सुरू होतं. सायली म्हणते की खरंच आई तुम्ही मला भेटायला बोलवलेलं आहे. कल्पना म्हणते की हो, एवढं काय धक्का लागल्यासारखं बोलत आहेस. तेव्हा ती सांगत असते नाही आई, इतक्या दिवसांमध्ये कधीच तुम्ही माझ्याशी बोललेला नाही आहेत ना, म्हणून मला नवल वाटलेलं आहे. तेव्हा मात्र कल्पना सांगत असते की हो बरोबर आहे, पण मला ना खरंच तुझी माफी मागायची आहे. असं म्हणत कल्पनाने सायलीच्या समोर हात जोडलेले असतात आणि सायलीची माफी मागितलेली असते. आणि तेव्हा मात्र सायलीला ती म्हणत असते की मी तुझ्याबरोबर चुकीचं वागलेले आहे, कारण काही झालं तरी तन्वी ही खोटारडी आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस मला सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण मी तुमच्यावरती विश्वास ठेवलेला नाही. मी फक्त तुला दोष देत राहिले, पण आज मी स्वतःच्या कानांनी ऐकलेलं आहे, माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की तन्वी ही महिपतची माणूस आहे आणि ती महिपत बरोबर बोलत होते आणि आत्ताही त्यांनी खूप मोठा प्लॅन केलेला आहे. तेव्हा मात्र इकडे सायलीला धक्का बसतो. सायलीला म्हणत असते की आपला जो खानदानी हार आहे तो चोरण्याचा प्लॅन त्यांनी केलेला आहे आणि काहीही झालं तरी हे आपल्याला हे जे सगळं त्यांचं चाललेलं आहे ते सक्सेस होऊ द्यायचं नाही, हे बोलणं दोघींचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की काही झालं तरीही आपला सुभेदारांचा खानदानी दागिना हा आपल्या घराच्या बाहेर जाणार नाही, याची काळजी मी घेईन, असं सायली सांगत असते. आणि त्याचबरोबर विमलला मात्र आता बरं वाटत असतं, कारण पहिल्यासारखं कल्पनावहिनी आणि सायलीताई एकत्र येणार आहेत ही गोष्ट तिला फक्त कळलेली असते, बाकी कोणाला त्याबद्दल काहीही माहिती नसतं. परंतु विमलला मात्र ही गोष्ट चांगलीच कळलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कल्पना सायलीला सांगते आणि एवढंही सांगते की आपण दोघी एकत्र आलेलो आहोत, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये, आणि एवढा निरोप दिलेला असतो. त्यानंतर सायली आणि कल्पना या दोघींचा प्लॅन ठरतो आणि तो प्लॅन अशा पद्धतीने वर्क करणार असतात की तो हार आधीच तिथून गायब करायचा आहे, कारण तो हार काहीही झालं तरी सुभेदारांच्या घराच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही, हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. आणि आता प्रियाचाच डाव तिच्यावर उधळत कल्पनाने सायलीच्या मदतीने प्रियाची वाट लावलेली आहे आणि ते सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.